मी पापडाचं दळून आणले, मुगाची डाळ आणि उडीद डाळ असं दीड किलो म्हणजे मुगाची डाळ 1.5 किलो आणि हे उडीद डाळ 1.5 किलो असं 3 किलो मी दळून आणले. आणि ही घामायला घेतलं आहे मळण्यासाठी. तर मी ह्याच्यामध्ये ना हा पापड खार घेतला आहे असं चाळून. पापड खार म्हणजे अंदाजे 2 किलो म्हणजे मळणार आहे ना पीठ, त्याच्याप्रमाणे तेवढा पापड खार घेतला आहे. आणि 2 किलोसाठी हा पापड मसाला घेतला आहे, 2 पुड्या घेतल्या. तर मी 2 किलोचं पीठ मळणार आहे आता. काढून ठेवते पापड खार, म्हणजे नंतर ना टाकायचं. म्हणजे मी अंदाजे मला बघायचं आहे अजून 2 किलो किती होते ते. एक किलोचं ठेवणार आहे तसं. मला वाटतं बाद झालं एवढं. आणि पापड खार याच्यात टाकते, अंदाजेच टाकणार आहे म्हणजे खरं तर. लय खराट नाही आवडत मला, तर 2 पुड्या टाकते. आणि झालं तरी चालेल. कसला भारी वास येतोय हिंगाचा. पहिल्यांदाच मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्र करून पापड करते मी. आमच्या गावाला नुसतं उडदाच्या पापडाचं करतो, पण हे छान लागले दोन्ही मिक्स डाळी करून. ह्याच्यामध्ये पण पापड खार दिसतोय मला, म्हणून मी जास्त टाकलं नाही. खरं तर सगळं एकजीव करून घेते, म्हणजे सगळं मसाला लागेल ना सगळ्याला. घट्ट मळायचे आधी, घट्ट मळून थोडंसं मुराय ठेवायचं आहे. मुरल्यानंतर ना परत असं थोडंसं चेचणार आहे ठोंब्याने, म्हणजे जरा मऊपणा येईल. एक किलो मला वाटतं 1 किलोच असेल. ह्यातनं पण अजून पीठ जाणार आहे, त्याच्यामुळे बाद झालं एवढंच. मग राहिलेलं माझं मी एकटीच आपलं लाटून झालं. आता मिक्स मसाला पाणी वापरून मळून घेते. चांगलं घट्ट करून घेणार आहे मी. काय काय ना तर कच्चं पण पीठ खातात, काय काय ना आवडत कच्चं पीठ खाय. लय मळायला लागते.
तर मी पापडाचं पीठ मळून ठेवलेलं होतं. तर ते म्हटलं 2 तासासाठी मुरून तरी ठेवावं. त्याच्यानंतर म्हटलं कपडेही धुवावे. आधी माझं किचन भांडी वगैरे झाली, लादी बिदी सगळं पुसून झालेलं होतं आणि कृतिकाने इथं हातरली होती साडी, त्याच्याखाली बेडशीट आणि साडी. आणि म्हटलं आता सगळी कामं म्हणजे झालती माझी, बायका येतीलच थोड्या वेळाने त्यांच्या पोरांना म्हणजे शाळेत सोडून. म्हटलं तोपर्यंत आपण असे मोठे मोठे असे गोळे तयार तरी करून ठेवूया. सैल पीठ करून ठेवते. तर आमच्या इथं आहे ना, जे लिज्जत पापड बायका इथं आणून बनवतात ना, त्यांच्यासारखं मी करत होती. जसं कापड पिळतो ना तसं म्हटलं करून ते सैल पीठ करावं. तर मी तसं त्यांच्यासारखं करत होती, कारण टेचायची गरजच नाही लागली मला. टेचायला पण माझ्याकडे होता टोंबा, पण मी म्हटलं जाऊ दे हातानं तर करते. मग कृतिकाला बोलली तो कागद आणि तिथला म्हणजे त्याच्यामध्ये एक सैल करून गोळा ठेवायचा. तर बायका येतील तेव्हा येतील, पण आपण आपलं तयारी करून ठेवूया. आणि हे साधारण मला वाटते 2 किलोचं पीठ तरी असणार आहे अंदाजे. म्हणजे मी 3 किलो आणलेलं होतं दळून, त्यातनं मग 1 किलोचं असं माप करून ठेवले मी, आणि 2 किलोचं तर मी घेतलं म्हणजे मळायला. म्हणजे मी अंदाजे सांगते. 2 पुड्या तर मी वापरल्या ते मसाल्याच्या. तर हे मी असं तेल लावून म्हटलं पीठ ठेवावं. आणि काय होते हवेत आहे ना एकदम कडकच होते डायरेक्ट. म्हणजे कसं पिशवीत ठेवलं ना की असं मऊ राहते तसंच तेल लावून ठेवल्यावर. तर म्हटलं हे आपण जसं म्हणजे शिकलं पाहिजे ना. कधी मी 15 वर्षात असे पापड केलेच नाही. म्हणजे मी एकदा लॉकडाऊनमध्ये केलेले होते, पण तेव्हा कसं मी विकतचं पीठ आणलेलं होतं, फक्त डायरेक्ट मळायचंच होतं. हे कसं मी दळून आणलं, त्याचं माप पण केलं आणि दोन्ही मिक्स केले. डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, आणि त्या पुड्या आणल्या विकत आणि मळलं पण पहिल्यांदाच. असं म्हटलं आपण नाही केलं तर कधी कळणार ना आपल्याला. म्हणून मी हे आणलं पण मळलं पण. आणि असं कारण आमच्या ज्या वरती राहतात ना दिव्याची मम्मी, त्या एकदा पापड करत होत्या. म्हटलं ह्या करतात आपण का करू शकत नाही. म्हणून मी म्हटलं जाऊ देत करायचंच. म्हणजे आपल्याला यंदा नाही करायचं, म्हणजे माझे सासू वारले त्याच्यामुळे आम्हाला करायचं नाही, पण घरी खायला पोरांना काय झालं म्हणजे मला माहीत नाही काय, पण म्हणजे असं देतात वाटतं दुसरी लोक आपल्याला. पण मला असं वाटलं की आपण देवाला नाहीच दाखवायचं निवद म्हणून, असं नाही का तळत्यात ती पुरणपोळी केल्यानंतर ना. पण मी म्हटलं पोरं बाळा तरी खातील ना घरातल्या घरात, म्हणून मी हे म्हटलं करावं म्हटलं पापड. आणि हे मी असं बघितलेलं होतं हे बायकांचं असं करताना, म्हटलं तसंच करायचं आपण. मग मी असं केलं असं चांगलं गोल गोल. आणि म्हटलं आता ते चाकूनी कापायचं, म्हणजे पट्टा येतं ना असं कापाय. काय बायका दोऱ्यानं पण कापतात, पण मला काय तसं येत नाही. पण मी साईज बघितली आधी, म्हटलं किती आपल्याला साईज पाहिजे पापड लाटायला. मग ते गोळा करून मी ठेवत होती. आणि मग हे पटापटा मी गोळं करून ठेवत होती. म्हटलं बायका यायच्या आधी हे सगळं करून ठेवते, म्हणजे त्या आल्या ना टेन्शन आहे. मग ते सगळं माझं करून झालं आणि मी लाटायला घेतले. पापड लाटायला घेतला. अजून बायका तर आल्याच नव्हत्या, कारण त्यांच्या पोरांना शाळेत सोडून त्या येणार होत्या 12:30-1 वाजता. तरी आल्या 1 वाजले असतील त्यांना यायला. कारण कसं ते जेवणार पोरांच्या शाळेत जायचं यायचं जरा वेळच लागतो ना, धावपळ होती ना परत. मग आले. मग आमचे पापड चाललेले होते लाटायचे. त्या बायका आल्यानंतर आणि परत त्यांना आहे ना शाळेत आणायला पण जायचं होतं, म्हणून म्हटलं की पटापट्टा म्हणजे लाटा, म्हणजे कसं तुम्ही पण तुमच्या मार्गानं जाल ना पोरांना आणायला त्यांच्या. आणि माझा पापड आहे ना गोलाच असं येत नव्हता. मग ते दिव्याच्या मम्मीचा एकदम छान येत होता आणि कोमलच्या, त्या दोघींचे छान पापड येत होते.
आणि आमच्या ज्या वरचे आहेत ना त्यांचे एवढे गोल येत नव्हता, पण ते आपल्या लाटत होत्या चांगल्या, पण गोल येत नव्हता. पण ह्या दोघींचं चांगलं गोल येत होतं, माझा पण एवढा येत नव्हता त्या दोघींसारखा गोल पापड. म्हणलं आपणच सुरुवात करावी, मग बायका येतील त्या येतील म्हणलं. आणि काय काय येत ना तेलावर पण लाटतात पापड, पण ते तेल जास्त लावलं वास येईल ना. मला पण गोल पापड करता येत नव्हते, पण जसं जसं मी अशी लाटायला लागली ना सारखं मग मला जरा जमायला लागले. त्याच्यानंतर कृतिका पण म्हणली मी लाटते, मग कृतिका बसली लाटायला. तिला म्हणलं आत्ताच शिक, आम्ही कधी असं लाटायला म्हणजे शिकलो नाही, तू तरी लाट म्हणलं. मग ती अशी लाटत होती थोडे छोटे. तर माझे हे 3 पापड झाले लाटून. कृतिका पण थोडंसं म्हणजे लाटत होती, छोटे करून मला देत होते, मग मी त्याचा मोठा पापड करत होते. तर मी असं चाललं होतं आमच्या दोघींचं लाटायचं. तर माझ्या हाताला एवढं तेल लागलेलं होतं, कारण मी ते मळलं ना पीठ, त्याच्यामुळे तर माझे एवढे 3 मोठे झाले माझे पापड लागले. छान बिस्किट मिळते तरी म्हणलं मला हे बारीक हातात लागले. जाऊ द्या नंतर